गाईज, आज आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मसाले दूध बनवलं आहे आणि तो पण हॉस्टेलमध्ये. तर चला बघूया काय रेसिपी आहे. तर सर्वप्रथम आम्ही गॅसचा जुगाड केलेला आहे आणि ताईनी गॅसची फ्लेम पेटवलेली आहे. तर गॅसवर दुधाचा पातेला ठेवायचा आहे आणि त्यात दूध टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशा फ्लेमवर आपला दूध गरम होत आहे. आणि अरे बापरे, आपल्याला फ्लेमनी धोका दिलेला आहे कारण गप्पा मारण्याच्या नादात आम्ही दुधाकडे लक्ष दिलेला नाही. सो दूध उतू गेलेलं आहे आणि उतलेल्या दुधाची साफसफाई आमच्या प्रिय सिनियर्स करत आहेत. दूध उतल्यामुळे काहीतरी या पद्धतीचा गॅस पेटलेला आहे, तरी पण भक्तीने डेअरिंग करून त्यावर पातेला ठेवलेला आहे. आता या दुधाला ढवळ 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 ढवळायचं आहे आणि गाईस त्यात साखरसुद्धा टाकायची आहे. आणि आज आमच्याकडे आहे सुहाना केसर मिल्क मसाला आणि दुधात ड्रायफ्रूट्सचा मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि यावेळेस दुधाला एवढं ढवळायचं आहे की तो गाढा होऊन जाईल. मित्रांनो, आम्हाला ड्रायफ्रूट्सची थोडी टंचाई जाणवली म्हणून आम्ही अजून ड्रायफ्रूट्स ॲड केले. मित्रांनो, यावेळेस रिस्क न घेता आम्ही बारीने ढवळलेलं आहे. सो गाईज, इथे आपला हॉस्टेल स्पेशल कोजागिरी पौर्णिमा निमित्त मसाले दूध तयार झालेलं आहे. सो प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.